नमस्कार. संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं स्वागत. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहूयात संवाद सुपरफास्ट. चाकण तळेगाव रस्त्यावर श्री क्षेत्र म्हाळुंगे हद्दीतील हॉटेल कुणाल लॉजिंग बोर्डिंग मध्ये चालणाऱ्या वेश्या व्यवसायाचा चाकण पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या हॉटेलमध्ये महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि या माहितीच्या आधारे बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सोमवारी मध्यरात्री 12च्या सुमारास हॉटेलवर छापा टाकण्यात आला. त्यामध्ये 2 हॉटेल चालक सोबतच 2 कोलकाता येथील तरुणींना ताब्यात घेण्यात आले. पुण्यातील कोंढवा येथे पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या छळाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मोहम्मद असगर या 40 वर्षीय व्यक्तीने ट्रेन खाली उडी मारून आत्महत्या केली आहे. दरम्यान पोलिसांना असगरकडे सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये त्याने आत्महत्येसाठी पत्नी, तिचा प्रियकर, तिच्या आईला जबाबदार धरले आहे. या प्रकरणी चौघांविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी समर्थनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल नाशिक येथे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धनंजय महाले यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची सभा पार पडली. या सभेमध्ये एक तरुण चक्क अर्धनग्न होऊन व्यासपीठावर आला आणि त्याने शरद पवार यांना एक निवेदन दिलं. सरकार आपल्यावर दडपशाही करत असल्याचा आरोप त्या तरुणानं केलाय. सोबतच हे सरकार जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत शर्ट घालणार नाही अशी भूमिका त्यानं मांडली. दरम्यान आपल्या मागण्या लवकरच मान्य होतील. 26 मे नंतर मी आपल्याला शर्ट पाठवून देतो असं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी दिलं आहे. मोदी देशामध्ये हुकुमशाही आणू पाहतायत. भांडवलदारांना सूट आणि गरिबांची लूट करणाऱ्या भाजप सरकारनं ऑनलाईनच्या नावाखाली शेतकऱ्यांची चेष्टा केल्याचा आरोप माजी खासदार नाना पटोले यांनी केला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ संगमनेरमध्ये आयोजित केलेल्या निर्धार सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर चांगलं शरसंधान साधत मोदी सरकारनं शेतकरी आणि सामान्यांना फसवल्याचं म्हटलं आहे. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये अखेरच्या टप्प्यातील प्रचार चांगलाच रंगलाय. याच दरम्यान निवडणुकीतील कट्टर विरोधक असणारे नेते एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे, आमदार बाळा भेगडे हे शेजारी बसल्याचं दिसलंय. मावळमध्ये सामूहिक विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमाला हे नेते मंडळी आले होते. यावेळी अजित पवार यांनी श्रीरंग बारणेंशी बोलणं टाळत बाळा भेगडे यांच्याशी चर्चा केली. यामुळे उपस्थितांमध्ये चांगलीच चर्चा रंगली. पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर काल संध्याकाळी 7च्या सुमारास एक भीषण अपघात झाला. ओझरडे गावच्या हद्दीमध्ये बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस आणि कंटेनर यांच्यात अपघात झालाय. ज्यामध्ये बस चालकाचा जागीच मृत्यू झाला तर 5 प्रवासी गंभीर जखमी झालेत. दशरथ कोंडिबा पालघर असं मृत झालेल्या बस चालकाचं नाव आहे. इतर जखमींवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पिंपरीमध्ये रविवारी डोक्यात सिमेंटचा गट्टू आणि त्यानंतर पेटून देऊन अजय राजेश नागोसे या तरुणाचा खून झाला होता. याबाबत आता पोलिसांनी खुनाचा तपास लावला असून पैशांच्या वादातून खून झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी अक्षय दिनकर राऊत या 25 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. मयत अजयने अक्षयला पैसे दिले होते. मात्र अक्षय पैसे देत नसल्यामुळे अजयने त्याच्याकडे पैशासाठी तगादा लावला होता आणि याच वादातून अक्षय राऊत याने अजय नागोसेचा खून केला आहे. नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचारापासून दूर राहिलेले काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आज आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचं समजतंय. शिर्डी लोकसभेसाठी काँग्रेसचा प्रचार करणार का सेना भाजप युतीचा प्रचार करणार याचा आज विखे पाटील निर्णय घेण्याची शक्यता आहे. विखे यांनी काल श्रीरामपूरमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यात त्यांनी कार्यकर्त्यांची बाजू समजून घेतली आहे. नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी भाजपात प्रवेश केलेल्या आपला मुलगा सुजय विखे याच्यासाठी प्रचार केला. आता नगरची निवडणूक संपल्यानं शिर्डी लोकसभेसाठी ते काँग्रेसचा प्रचार करणार का याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.